नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आता सगळं ओळखलंय भावांना बहिणं, सगळं मिरची फेरची सगळं पसारा पिसारा सगळं आता तुम्हाला सांगतो पार 9:30 वाजत आलेले आहेत. निसाची होती बरं का, थोडी राहिली मिरची, 1 किलोभर मिरची किलोभर कशी 1-1.5 मिरची राहिलेली आहे अजून निसायची. बराच वाढव बाहेर निसली मिरची, पण आता लई टाईम झाला आणि लई दिवसभर जीव बी दमून गेला. तुम्ही तर बघितलंय दिवसभर आपलं पॅकिंग आणि बाकीचे कामं बी चालू होते. त्याच्यात मिरची बी आली ती आपल्याला कुटायला बाहेरून, ती मिरची बी कुटून दिली. आता मला बरंच वाढू झाला हाका मारते जेवायसाठी, पण आता माझा आवरावरी चालू होती. मी जीवली बाय भाऊ बहिणीनो, मी खाल्ली पोटभर भाकर. आता झोपायची तयारी करणार बाई. दमून दमून गेलाय माझा जीव तुमच्या सारखाच. मला अजून जेवायचंय, तर मी आता कसं आहे माझ्या दाजीच्या मागं ही सगळं आवरावरी सगळं मिरची फेची ठेवली, परत ते पॅकिंग सगळा राडा झाला, ती उचललं, परत दळण आलं, दळणं आली, ती 1-2 दळणं दळली. काय आता चौकून व्यवसाय चालू झाला मिरची आता कांडपचा. घरी बसल्यावर माया तोंडाकडे बघत बसायचं नाही तुम्ही. हा, मिरची कांडपचा, परत आपला गिरणीचा, अजून हे आता ऑर्डरी ऑनलाईन. पण कशी काय डोकं डोकलिटी म्हणजे नाद नाही करायचा डोकलिटीचा. नवऱ्याला बिझनेस चालू करून दिल्या तो या. म्हणजे बाहेर कामाला जायची गरज नाही, आपला बिझनेस आहे. किती काम केलं तरी आपलं आपल्याला. मग काय बरोबर का नाही भाऊ बहिणी. पण खरं म्हणजे आनंद त्याच्यातच आहे. आपल्या जी स्वतःच बिझनेस कशाला केलाय पण बाबा. स्वतःच्या बिझनेस मध्ये सुद्धा भाकरी खायला भेटत नाही. नाही हो, नाही तुम्हाला काय सांगायचे, आम्ही सकाळी जेवलेलो इथं, त्याच्यावर आता बायको जेवली. माझ्या माग तर ती शिलाई मशनीचा बी राड असतो या. आल्या 4 बाया आल्या, ही आले ती आलं ती, काय बोलायचं आता, काय सांगायचं तुम्हाला. आता झोपू का, आता लय जीव दमल्यावर नाही झाला. नाही, तुला झोपायचं, मला आता काय तिथं पारा देत बसायचं. नाही तुमचं काय भरोसा नाही, पारा द्याचाल काय करचाल. तेवढ्या ते हे टाका त्या ह्याच्या घुशीच्या बोळात काय गोळ्या करून बघू. आता गोळ्या करायचा जीव दमला आहे. बरं, जाऊ का काय मसाला तीन आता ती कुरिअर पॅक केलेली तिकडे पिशवी भरून ठेवलेली आहे. ती आपल्याला तिकडे आता आपल्या घरात बंगल्यात तिकडे घेऊन जायचंय. मग असं उघड्यावर काय ही कुरिअरची पॅकिंग केली, पिशवी भरली. हा, तर त्याच्यामुळं बघा सगळं चकाचक आवरून ठेवून ठेवले. आता जाऊन कसं काय आपलं फक्त जेवण करायचंय आणि आपली पडी हाणायची, झोपायचंय, बाकीचं काय करायचं.